नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. करमाळा उपविभागातून एक मोठी आणि महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या तब्बल 17 गुन्हेगारांवरती हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे, वाढती तस्करी आणि अवैध धंदे करणाऱ्या इसमावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा VS यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची यादी तयार करण्यात आली. या आरोपीविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून माढा विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती जयश्री आव्हाड, माढा विभाग कुर्डवाडी यांनी संबंधित 17 गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे: जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत देन, राहणार वांगी नंबर 1 करमाळा; ओंकार दत्तात्रय गडणे, राहणार कुर्डवाडी; नागेश शंकर लोंढे, राहणार टेंभुर्णी; करण कृष्णा आळट, राहणार मौलानी माल करमाळा; मारुती जनार्दन केचे, राहणार आलेगाव बुद्रुक; आगतराव लक्ष्मण काळे, राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा; हनुमंत बापू महाडिक, राहणार मुंगशी तालुका माढा; धीरज अशोक जाधवर, राहणार मोडलीम तालुका माढा; बप्पा उर्फ शिवानंद मेघराज भोसले, राहणार बेंबळे तालुका माढा; महेश ओत्रेश्वर गायकवाड, राहणार शेवरे तालुका माढा; संजय हरिदास दरगुळे, राहणार चौबे पिंपरी तालुका माढा; अजित नवनाथ पाटोळे, राहणार शेवरे तालुका माढा; विकास रमेश काळे, राहणार चौबे पिंपरी तालुका माढा; समाधान कल्याण जरक, राहणार टाकळी तालुका माढा; रत्नमाला आगतराव काळे, राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा; विमल आगतराव काळे, राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा; चेतन अण्णा काळे, राहणार बेंबळे तालुका माढा यांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या विरुद्धचे गुन्हे, वाढती तस्करी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांवरती अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचा अभिलेख तयार करून त्यांच्या विरोधात कठोर हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे. या कारवाईमुळे करमाळा विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची वचक निर्माण होण्यास मदत होणार असून परिसरातील कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. नवनवीन बातम्या व इतर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या MS मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.